गाडीवरून उठू नका प्लीज. विचारपीठावरील सर्व सन्माननीय आणि तुरळक भगिनी बाकीच्या बंधू, 75 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला एवढं लिंग संवेदनशील होता आलेलं नाही की आपल्या बरोबर पुरुषांच्या इतक्याच महिला आपल्या वैचारिक कार्यक्रमात असतील, लग्नाच्या कार्यक्रमात असतात, दुकानात जाताना असतात. वैचारिक कार्यक्रमात आपण त्यांना घेऊ शकलो नाही ही दुर्दैवाची असते. पहिली गोष्ट आहे की ज्यांना खरोखर काही काम करून देश बदलायचा आहे त्यांनी थांबावं. उरलेल्यांनी केसरी किंवा विनावळच्या सहलीतून जग बघायलाच असतं. याचं कारण असं आहे की आत्ममग्न आणि आत्मसंतुष्ट काळ घालवल्यानंतर एक व्यक्तिमत्व मरताना उरतं, त्याला वांजोटं व्यक्तिमत्व म्हणतात. आपण त्यात असायला नको असं वाटत असेल तर जिथं आहात तिथं ज्या वयात असाल त्या वयात रस्त्यावर यायची तयारी. आपली पिढी सर्वात दुर्दैवी पिढी याच्यासाठी आहे की आपला कुणाचा संपर्क 5 वर्षाच्या मुलाशीही नाही आहे आणि 16 वर्षाच्या तरुणाशीही नाही. शिक्षकांचा विश्वास विद्यार्थ्यांच्यावर राहिलेला नाही, विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्यावर राहिलेला नाही. सतत असं वाटत राहतं की या सगळ्या वावटळीमध्ये मी काय करणार आहे, माझी ताकद किती आहे, मी दुर्बल आहे. लुई लॅमर नावाचा एक अमेरिकन लेखक आहे, पॉप्युलर लेखक म्हणून समजला जातो. काऊबाईच्या कथा आणि कादंबऱ्या असतात, त्याचं स्वतःच एक नैतिकतेचं अधिष्ठान आहे. टफीज मॅन नावाची त्याची एक कादंबरी आणि त्याच्यामधला नायक एक साधा माणूस आहे आणि त्याचा मालक जो डफी नावाचा आहे तिथं दरोडेखोर येतात, सराईत गुंड असतात, संघटित गुंड असतात आणि सगळ्या गावाला पोलीस धरतात आणि बँक लुटणार असतात. तो डफी जाताना सांगतो की ते येतील, ते तबेल्यातले घोडे घेऊन जातील, त्याला विरोध करू नकोस, आपण खूप छोटे लोक आहोत, आपण खूप दुर्बल आहोत. मला निघून जातो आणि तो पोरगा तरुण जो असतो तो म्हणतो की ते म्हणतात की आपण खूप दुर्बल आहोत. मग आपण उद्या सबल होणार आहे का पुढच्या वर्षी सबल होणार आहे? सबल होण्यासाठी आपल्याला 10 वर्ष लागणार आहेत का प्रत्येकाच्या दारामध्ये बंदूकधारी एक एक येऊन बसल्यावर आपण सबल होण्याचा आभास तयार करणार आहे का? आज फॅसिझमच्या काळामध्ये बरोबर हीच परिस्थिती आहे. आम्ही घाबरत आलो, आम्ही आत्मसंतुष्ट राहिलो आणि हे संपूर्ण कीड जी आहे फॅसिझमची ही आपल्या घराघरापर्यंत पोहोचली. आपल्या शेजारचा, आपल्या घरातला पोरगा सुद्धा बलिदान मासाच्या निमित्तानं शेंडी वळवा लागलाय, अनवाणी फिरायला लागलाय आणि माझं धाडस होत नाही त्या पोराला विचारण्याचं की असं तू का, कारण माझा संवादच हरवलेला आहे ना. शिक्षकांनी संवाद हरवलेला आहे, तरुणांनी एकमेकाशी असलेला संवाद हरवलेला आहे आणि महिलांशी आपला संवाद कधी नव्हताच. पौर्णिमा बॅनर्जी नावाची फक्त 40 वर्ष जगलेली संविधान सभेतली एक मुलगी होती. इतकी स्पष्ट वक्ती होती की जर पौर्णिमा नाव रवींद्रनाथ टागोरांनी ठेवलं होतं, पण पंडित नेहरू तिला म्हणायचे नोरा. नोरा म्हणजे तेज. ती सरळ म्हणायची की 299 मध्ये फक्त 15 बायका असतात संविधान सभेमध्ये, याची आपल्याला लाज वाटत नाही का? त्यांना राजकारणामध्ये सहभागी व्हावं, त्याला तसला आत्मविश्वास मिळावा, याच्यासाठी संविधानात तरतूद झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी ती करते. आणि त्याच्यापेक्षा धाडसानं प्रियांबल जे मांडलं प्रास्ताविका, या प्रास्ताविकेच्या मध्ये शब्द आहे सार्वभौम. ती उठून उभा राहिली संविधान सभेमध्ये, म्हणजे सार्वभौम शब्द काढून टाका. तुम्ही जे संविधान तयार केलेलं आहे ना किंवा करणार आहे ना, त्यामध्ये आम्हाला 5 वर्षासाठी मतं विकायला लावतात. सार्वभौम राज्यामध्ये जनता सार्वभौम असली पाहिजे,
5 वर्षासाठीची आपली मतं विकून 5 वर्ष गुलामीत राहणाऱ्या देशाला सार्वभौम म्हणता येणार नाही. ही पूर्णिमा बॅनर्जी आपल्या पोरांना माहित आहे का? आपल्याला तरी माहित आहे का? ज्या 17,000 बायका दांडी यात्रेमध्ये आल्या त्याला संघटित करणारी सरोजिनी नायडू महाराष्ट्र भारताच्या राजकारणामध्ये गांधींना 18 वर्षांनी सिनियर होते. गांधी म्हणतात की इथं खूप चालावं लागणार आहे आणि लाठीमार सुद्धा होण्याची शक्यता आहे. तुम्ही बायकांनी सत्याग्रहींच्यावर उपचार करावेत आणि त्यांची शुश्रूषा करावी, तुम्ही येऊ नये दांडी यात्रेमध्ये. ती म्हणते ते तर आम्ही करूच, पण आम्हाला या यात्रेमध्ये सहभागी व्हायचा आहे तुमच्या खांद्याला खांदा लावून, कारण आम्ही नागरिक आहोत आणि आम्ही तुमच्या इतके स्वातंत्र्य आहोत. आणि लवकरच लगेच अटक होते गांधीला. आणि प्रश्न आहे, दांडी यात्रा पुढे करून यायची. किती लोकांना माहित आहे की गांधींच्या अटकेनंतर दांडी यात्रेची नेतृत्व करणारी बाई म्हणजे सरोजिनी नायडू आहे. स्त्रीवादाचा सगळ्यात मोठा आविष्कार संविधान सभेमध्ये या 15 बायकांनी केलेला आहे. मग आपण 75 वर्षामध्ये पुन्हा मागे गेलो का? मनुस्मृतीच्या मार्गाने गेलो तर का गेलो? साने गुरुजींनी शिकवलं होतं का बायकांना बरोबर घेऊ नका म्हणून? गांधींनी शिकवलं होतं का आपल्याला? मग आपण मनुवादाच्या जाळ्यात सापडलो कसं? आणि सापडलो असेल तर बाहेर कसं यायचं? एका सर्वंकष लढाईची आज गरज आहे. आपण जिथे आहोत तिथं सुरुवात करावी लागेल. जे आपल्या हातात आहे त्याच्या साह्यानं सुरुवात करावी लागेल आणि संपूर्ण स्वातंत्र्याचं आणि समतेचं ध्येय प्रस्थापित केल्याशिवाय मी थांबणार नाही. मी मरेन पण मी थांबणार. त्याचं कारण सातत्याचं एक लोटे सरांनी सांगितलं की RSSचं सातत्य ते कुठून आलं? म्हणजे मी जो बोलतो त्याच्याबद्दल सगळ्यांना ते पटलं पाहिजे असा माझा अजिबात आग्रह नाही आहे. या उलट तुम्ही पटवून घेऊ नये, वाद घालावा अशी माझी इच्छा आहे. 1885 ला स्थापन झालेली काँग्रेस ही भारतीय नागरिकांची काँग्रेस नव्हती. ज्यांच्या व्यापारामध्ये अडथळे आलेले आहेत ते व्यापारी उद्योगपती असणारे पारशी आणि ज्यांच्या पुराणमतवादी धर्माला अडथळे येत होते असे पुराणमतवादी प्रतिगामी ब्राह्मण यांची ही काँग्रेस होती 1920 पर्यंत. आणि म्हणून संमती वयाचा कायदा 12 वर्षाशिवाय मुलीचं लग्न करायचं असं येत नाही. त्यावेळेला केसरीमध्ये आग्रह येतो की हा आमच्या धर्मामधला हस्तक्षेप आहे. मुलीला एकदा पाळी जर आली तर लग्नाच्या अगोदर तर तिच्या बापाला एका गर्भपाताचा पाप लागतं आणि म्हणून आम्ही हा कायदा मानणार नाही असं म्हणणाऱ्यांना देशभक्त म्हणण्याचा हा काळ. या देशाचं सुदैव म्हणता येईल, दैव मानत नसून तरी, की या ह्याच्यामध्ये 20 नंतर महत्वाचे बदल झाले. विज्ञानाचे पदवीधर असणारे आणि रॅशनल बुद्धिवादी असणारे नेहरू लाईमलाईट मध्ये आले आणि दुसरे गांधी आले. आणि गांधी भयंकर हुशार होते. गांधी इतका भयंकर हुशार माणूस जगामध्ये दुसरा झालेला नाही. त्यांना माहित होतं की हे 20 पर्यंतच्या जे काँग्रेसचे लोक आहेत ना यातले कुणीही आपले अनुयायी होणार नाही. गोखले झाले असते, चालू टिळक झाले असते, फिरोजशहा मेहता झाले असते नाही. कारण त्या गांधीजी ज्या पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सहभाग घेतला त्यामध्ये 2 कामं ते करत होते. एक तर पावसाळ्याचे दिवस होते, चिखल झालेला होता आणि संडास प्रचंड घाण होते. गांधीजी संडास साफ करायचे काम करत होते आणि फिरोजशहा मेहता आणि गोखलेंच्या उपरण्याला इस्त्री करायचंही काम करत होते. तिथून ते गांधी बाहेर येतात आणि ते समजतात की आपल्याला बदलायचं आहे. ती माणसं ही नाही, त्यांच्या मागण्या त्या आपल्या मागण्या नाहीत. आपल्याला ब्रिटिश भांडवलदारांच्या ऐवजी भारतीय भांडवलदारी प्रस्थापित करायची नाही आणि ब्रिटिश राज्याच्या ऐवजी मनुस्मृतीचं राज्य आणायचं नाही. आणि मग ते आणायचं नसेल तर त्याचा ज्यांना ज्यांना त्रास होतो त्यांना आपल्या बरोबर घेतलं पाहिजे. म्हणून 20 नंतरची काँग्रेस अशी सुरू होती की वाईपासून 20 नंतरची काँग्रेस अशी सुरू होती की वाईपासून 20 नंतर 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 20 नं
ते धारवाडपर्यंत पदयात्रा करतात गांधी. एकही काँग्रेसची मिटिंग घेत नाहीत. महिलांची मिटिंग, दलितांची मिटिंग आणि मुस्लिमांची मिटिंग. एम एन रॉयनी इस्लामची ऐतिहासिक भूमिका या पुस्तकात दिलेला आहे. भारत हा एकमेव देश आहे की ज्या देशातले लोक एकमेकाच्या धर्माबद्दल काहीही कळत नाही, त्यांना अशी अवस्था आहे. हिंदूंना मुस्लिमांच्या बद्दल काही कळत नाही, त्यांच्या धर्माबद्दल कळत नाही, त्यांच्या नमाजाबद्दल कळत नाही, ख्रिश्चनांच्या बद्दलही काही कळत नाही, आणि मुस्लिम आणि ख्रिश्चनांना हिंदूंच्या बद्दल काही कळत नाही. अशा वेळेला द्वेष प्रस्थापित करणं सोपं असतं. म्हणून गांधी या दोघांना एकत्र घेतात आणि त्याच वेळेला अहंकारी भूमिका न घेता समन्वयवादी भूमिका घेतात. गांधींचं जे उपोषण झालं स्वतंत्र मतदारसंघाच्या संदर्भामध्ये झालेलं आहे. बाकी सगळ्यांनी म्हटलं की आंबेडकरांच्या विरुद्ध गांधी हे उपोषण आहे, आणि गांधींनी अधिकृतपणे सांगितलेलं आहे की अस्पृश्यतेच्या विरुद्धचा माझा विरोध करू शकतो. ते चर्चेत म्हणतात की अस्पृश्यता जर नष्ट करायची असेल तर कुणी नष्ट करायची? अस्पृश्यांनी नष्ट करायची का सवर्णांनी नष्ट करायची? ती नष्ट करणं कुणाच्या हातात आहे? हे सवर्ण बदलले पाहिजे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि म्हणून माझी भूमिका आहे, मी सनातनी हिंदू आहे. ते सनातनी हिंदू नाही हे स्वतःला सनातनी समजणाऱ्यांना पूर्णपणे पटलेलं होतं, पण जनतेला माहित होतं हे आमचे हिंदू आहे. म्हणून ते रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, मूळचं गाणं काय आहे? जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघश्याम. पण गांधी असं म्हणत नाही, ते म्हणतात ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. आता हे कळणार आणि पटणार कसं त्याला? आणि मग गांधी पहिल्यांदा चंपारणमध्ये जातात, कारण या देशाची क्रांती करायची असेल तर शेतकरी करू शकतील, कामगार करू शकतील, विद्यार्थी करू शकतील आणि शिक्षक करू शकतील. आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा कार्यक्रम गांधींच्या नंतर कुणाला करता आला नाही आणि सेवादलानंही केला. एक महत्वाची जी मुवमेंट आहे ती चंपारणची, ते शेतकऱ्यांच्या संदर्भातली आहे. कारण गांधी फारसे माहीत नाही. गांधी माहीत कशामुळे झाले? त्यांनी मॅजिस्ट्रेट समोर जी साक्ष दिली त्याच्यामुळे ते माहीत आहे. चंपारणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना यायला बंदी केली आणि ते म्हणले मी येऊन कायदा मोडणार आहे. त्यांना पकडण्यात आलं, मॅजिस्ट्रेट समोर नेण्यात आलं. मॅजिस्ट्रेटला ते म्हणले की तुम्ही तुमचा कायदा मी मोडलेला आहे आणि त्या गुन्ह्याची जास्तीत जास्त देता येईल शिक्षा मला द्या, ती मी भोगायला तयार आहे. हे स्टेटमेंट देशभर आणि जगभर गेलं. हे स्टेटमेंट कशाचं प्रतीक होतं? ते स्टेटमेंट होतं जिद्दीचं प्रतीक, ते स्टेटमेंट होतं निर्भयतेचं प्रतीक. मी स्वतःला स्वतंत्र म्हणून जाहीर केल्यानंतर तुम्ही मला तुरुंगात टाकू शकता किंवा फासावर लटकू शकता, पण मला गुलाम नाही बनवू शकत. कारण क्रांती आणि गुलामी ह्या व्यक्तिगत आतल्या गोष्टी आहेत, ह्या बाहेरच्या सामूहिक गोष्टी नाही आहेत. क्रांती सुद्धा सामूहिक नसते. व्यक्ती क्रांतिकारक बनतो आणि क्रांतिकारक व्यक्तींचा समूह मिळून सामाजिक क्रांती करत असतो. ही गोष्ट मार्क्सवादामध्ये नव्हती. लोकेशनजी म्हणत होते ना मार्क्सवादाची काय अडचण आहे, तर मार्क्सवादामध्ये सतत भांडवलदार कामगारांचं शोषण करतील, शोषण केल्यानंतर कामगार चिडतील, कामगार आंदोलन करतील, भांडवलशाही नष्ट करतील, राजशाही गुंतून लावतील आणि मग श्रमिकांची हुकुमशाही येईल आणि त्यानंतर क्लासलेस सोसायटी म्हणजे राज्यविहीन राज्य यंत्रणा येईल. झालं का तसं कुठं? कारण त्या सगळ्या डिझाईन मध्ये सगळ्या आपोआपच होणार होत्या गोष्टी. मिळवणूक आपोआप वाढणार होती, क्रांती आपोआप होणार होती. मग क्रांतिकारकाचं काय काम? क्रांतिकारकाने काय करायचं? त्याच्या भावनेचं काय, त्याच्या विचारांचं काय, त्याच्या नियोजनाचं काय, या सगळ्याच गोष्टींची उत्तर नव्हती मार्क्सवादामध्ये. म्हणजे रॉयचा एक अतिशय चांगला ग्रंथ आहे, अवघड आहे पण चांगला. त्याचं नाव आहे बुद्धी, प्रेरणा आणि क्रांती, रिझन, रोमॅन्टिसिझम अँड रिव्होल्यूशन.
म्हणजे परिस्थितीचं आणि प्रश्नांचं आकलन बुद्धीशिवाय करता येणार नाही, ते भावनेवर नाही करता येत. आकलन झाल्यानंतर त्या ध्येयासाठी बेभान होऊन संसार सुद्धा सोडून बाहेर पडण्यासाठी आणि बलिदान करण्याची तयारी करण्यासाठी भावनात्मकता लागते. आणि मग ह्या दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर क्रांती होते. आता ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आणण्याचा प्रयत्न गांधींनी केला. जवळजवळ 25 मध्ये अस्वस्थ झाले रूढीवादी. ब्राह्मणांचे दोन गट पडले, एक पुरोगामी ब्राह्मण आणि दुसरे प्रतिगामी ब्राह्मण. प्रतिगामी ब्राह्मणांना काँग्रेसमध्ये राहणं असह्य केलं नेहरूंनी, सुभाषबाबूंनी आणि त्यांच्या सगळ्या तरुण मंडळी. आणि म्हणून ते बाहेर पडले. 22 मध्ये लगेच 20 ला गांधींचा प्रवेश आहे, 22 ला लगेच हे सगळे बाहेर पडले आणि हिंदू महासभाची स्थापना केलेली आहे. पहिल्यांदा पंजाब हिंदू महासभा स्थापन केली आहे. संस्थापक कुणाला माहित आहेत का? पंजाब हिंदू, ज्यांना इतिहास माहित नसतो त्यांना भविष्यामध्ये जाणीवपूर्वक काम नाही करता येत. संस्थापक आहेत लाला लजपत राय. पंजाब हिंदू महासभेची स्थापना झाली. नंतर त्याची अखिल भारतीय हिंदू महासभा गेली आणि हे खरोखर हिंदूंच्यासाठी समतावादी आणि उपनिषदवादी काहीतरी करतील असं वाटल्यामुळं उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये दोन मोठी माणसं होती अलाहाबादला. एक होते महात्मा गांधी, दुसरे होते स्वामी समर्थ. त्याचा भ्रमनिरास नंतर झाला. पण तिथून आपल्याला समजावं लागेल की हिंदू महासभा वेळे पोटचेपेपणा करतात, गांधींच्या पुढे नांगी टाकतात. म्हणून जास्त मिलिटंट म्हणजे लढाऊ संघटना पाहिजे. म्हणून 25 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्याचं कारण काय आहे? एक तर तो राष्ट्रीय नाही आहे आणि संघ म्हणण्याच्या जागेचा नाही. त्याची कल्पना काय आहे की जागतिक राजकारणाच्या पडसालातून असं दिसून येत आहे की भारतामध्ये पुढे लोकशाही येण्याची शक्यता आहे. आणि लोकशाही जर आली आणि ती मतदानावर, सार्वत्रिक मतदानावर जर आधारलेली असेल तर ब्राह्मणांचं सत्तेवरचं वर्चस्व नष्ट होणार आहे. आणि ही सत्ता जर ताब्यात ठेवायची असेल तर आपल्याला काही ना काही करावं. कारण एक ब्रह्म आणि त्याच्यावर आधारित जग, तसं एक चालक आणि त्याच्या बाजूला संघटना, वन नेशन, वन लँग्वेज, वन नेशन, वन इलेक्शन, हे जे वन चाललेलं असतं ना, हे वन सर्वंकषत्वावादातून किंवा हुकुमशाहीच्या विचारात नाही. आणि ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की हे होणार आहे म्हणून मला बदलायचं आहे, बदलायचं आहे, तर एवढा मोठा मुसलमान, ख्रिश्चन वगैरे वगैरे असणारा भारत आपल्याला चालणार नाही. त्याला आपल्याला मनुस्मृतीच्या सहाय्याने बांधता येणार नाही. म्हणून टिळक आणि लियाकत अली यांच्या करारामध्ये पहिली फाळणीची विजय आहे आणि नंतर फाळणीची मान्यता सावरकरांची आहे. राजकारणामध्ये आम्ही एकमेकाच्या विरोधात नाही असं संघाचं सातत्यानं वर्तन राहिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं हिंदू महासभेचंही राहिलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला प्रांतिक सरकार तयार झाली, काँग्रेसनं आम्हाला विचारात घेतलेलं नाही आहे आमच्याबद्दल किंवा युद्धामधल्या सहभागाबद्दल. पहिल्या महायुद्धामध्ये भारत देखील या महायुद्धामध्ये सहभागी आहे अशा प्रकारचं निवेदन ज्या वेळेला व्हायसरायने केलं, त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या सगळ्या प्रांतिक सरकारांनी राजीनामे दिले. त्यावेळेला मुस्लिम लीग बरोबर युती करून पंजाब, वायव्य सरहद आणि बंगाल या तिन्ही ठिकाणी हिंदू महासभा आणि मुस्लिम लीगचं सरकार अस्तित्वात आलं. ज्या सरकारांनी फाळणीचा ठराव विधानसभेमध्ये मंजूर केला आणि हिंदू महासभेच्या लोकांनी त्याला विरोध केलेला नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. हेडगेवार म्हणतात, तुम्हाला बऱ्याच लोकांना माहित नाहीये की नाशिकला एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव काय आहे?
त्या संस्थेचं नाव आहे भोसला मिलिटरी स्कूल. हे जे भोसला मिलिटरी स्कूल आहे, हे भोसला मिलिटरी स्कूल हेडगेवारांनी स्थापन केलेलं आहे. कशासाठी स्थापन केलेलं आहे? स्वतंत्र भारतामध्ये आमच्या सत्तेला स्थान असणार नाही आणि म्हणून मीडिया, सैन्य, पोलीस, न्याय यंत्रणा यावर आमचं वर्चस्व असलं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न करण्यासाठी संस्थात्मक उभारणी केली. आर्मी मधलेही सर्वोच्च अधिकारी, अगदी आत्ताचे मनोज नरवणे सकट, हे सगळे संघाच्या पार्श्वभूमीचे. मीडिया हरामाजनी, द्वावकर्णिक, विविकर्णिक वगळता जे रॉईस्ट होते, हा मीडिया RSS वादीच होता. हे प्लॅन आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि प्लॅन म्हणजे संघटित गुन्हेगारीला विरोध करण्यासाठी जनतेला संघटित करावं लागलं पाहिजे आणि करता आलं पाहिजे. त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष लागलं. ज्यावेळेला फाळणीसारखी शक्यता निर्माण झाली आणि दोन धर्मांच्या मध्ये विकृष्ट निर्माण झालं, त्यावेळेला खांडेकरांनी, साने गुरुजींनी एक कादंबरी लिहिली. तुम्हाला माहित आहे का? धार्मिक किंवा वांशिक विद्वेषाच्या विरुद्ध साने गुरुजींची कोणती कादंबरी आहे? सगळेजण साने गुरुजींचे शिष्य आहेत. अस्तिक क्रांतिफल आहे. पण अस्तिक ही जी कादंबरी आहे ती नाग आणि आर्य यांच्या संघर्षाच्या रूपकांच्या सहाय्याने त्यांनी मांडलेलं आहे की हिंदू मुस्लिम दंगल थांबवायची असली तर सुजाण नागरिकांनी रस्त्यावर येऊन घराघरापर्यंत पोहोचून आपल्याला माणसांचं प्रबोधन करावं लागेल. आज तशीच परिस्थिती आहे. क्रांतीला जसे लढवय्ये लागतात तसे लेखक पण लागतात, तसे कवी पण लागतात आणि तसे पत्रकार पण लागतात. कवी आणि पत्रकारांना सरकार सगळ्यात जास्त घाबरत असतं. किती घाबरत? जर स्वातंत्र्याच्या काळामध्ये कविता लिहून प्रबोधन केल्याबद्दल फैज अहमद फैज या शायराला सगळ्यात मोठं पाकिस्तानचं पारितोषिक दिलं आणि 10 वर्षात पाकिस्तानमध्ये महागाई आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कविता करायला लागल्यानंतर त्याला तुरुंगात टाकलं. त्याच सरकारने तुरुंगात टाकल्यानंतर फक्त अट एकच. आज जसं कुणाल कामराला सांगितलं जातं किंवा जे पत्रकार तुरुंगात आहेत त्यांना सांगितलं जातं तुम्ही लिहायचं बंद करा, तुम्हाला आम्ही काय करणार नाही. तसं त्यालाही म्हटलं ना, तू कविता लिहिणार नाहीस असं लिहून दे, आम्ही तुला सोडून द्यायला तयार आहे. त्याच्या लिखाणावर बंदी घातली आणि मग शेवटी आरोपीला विचारलं जातं तुझं काय म्हणणं आहे? त्याला 2च ओळी सांगितले फक्त आणि जगभराच्या क्रांतिकारकांना स्फूर्तीदायक 2 ओळी. माता लोहो कलम छिन गई तो क्या गम है. एक लोखंडाची लेखनी पेन हिसकावून घेतलं दुःख वाटत नाही की डुबोली आहे खूने दिल में उंगलिया मैंने. माझ्या हृदयाच्या रक्तात पूर्ण बुडवून मी लिहिलंय. लगी है जंजीर हर जुबा तो पे तो क्या गम है. माझ्या जिभेवर तुम्ही साखळदंड बांधले, रखी है हर हलकये जंजीर में जुबा मैंने. मला बांधलेल्या साखळीच्या प्रत्येक कडीत माझी वाचा आहे. असं म्हणणारे कवी आपण इतके कोमट झालो, आपण इतके भौतिकतावादी झालो की आपलं रूपांतर कधी वीकेंड रिव्होल्युशनरी मध्ये झालं कळालंच नाही. वीकेंड रिव्होल्युशनरी नावाची एक टर्म आहे. सप्ताहांत क्रांतिकारक म्हणजे नोकरीतून सवड मिळाल्यानंतर रविवारी मी सामाजिक काम करायला भाग पडेल. बरोबर. मी समाजवादी असेल शेंगदाणे खात खात चर्चा करेन आणि मी कम्युनिस्ट असेल तर एक चहा आणि बिल्स थोडं चर्चा करेन. ठीक आहे. आता सप्ताहांत क्रांतिकारक क्रांती करू शकत नाही, पण क्रांती फुल टाइमवर गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, विभाजनाला आम्ही मूक संमती दिली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फक्त शेतकऱ्यांनीच बोलावं, शिक्षकांच्या प्रश्नावर शिक्षकांनी बोलावं, ज्युनियरच्याने बोलावं, प्राथमिकवाल्याने प्राथमिकवर बोलावं. ही कॉन्स्पिरसी आहे, हा हे कटकारस्थान आहे सत्ताधाऱ्यांचं, असं संघटनावाल्यांना कधी वाटलं नाही. त्यामुळं या सगळ्याची एक महत्वाची गोष्ट मानवनाथ रॉयना विचारलं की तुम्ही जो मार्ग सांगताय ना क्रांतीचा, तो फारच लांबचा आहे, तर जवळचा मार्ग नाही का? रॉय म्हणतात आहे. तो काय आहे? टू एज्युकेट द एज्युकेटर्स. शिक्षकांना शिकवा. म्हणजे इथं आलेत तेवढे मी बदलले तर तेवढे एकटेच बदललेले राहतील ना, पण एक शिक्षक मी बदलला तर तो अनेक पिढ्या बदलत राहतो आणि मग क्रांती जवळ येते. गांधींना हे चांगलं कळालं होतं. एका शाळेमध्ये एखादा शिक्षक असायचा, पोरांना घ्यायचा आणि बारके बारके काँग्रेसचे झेंडे घ्यायचे आणि चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे. पोलीस हसायचे. पोलीस पण स्थानिकच ना. आता हे अर्धा वर्षाच्या पोरांकडे क्रांती म्हणून आहे का? ते काहीच करायचे नाही. फक्त शिक्षकाला थोडंफार दडपशाही बघायला लागायची. पण गांधींना माहित होतं लढाई 25 वर्ष चालणार आहे. आत्ता पोलिसांना एकदा घाबरायची थांबली पोरं की तरुण झाल्यावर बंदुकीला पण घाबरणार नाहीत ना. अशा प्रकारच्या लांबच्या पिकाची पेरणी आम्ही कधी केलीच नाही. त्यामुळे मोहर न आलेली आणि म्हातारी झालेली झाडं असं आज आपलं सुरू झालेलं आहे. मोहर आलेलाच नाही, फळं येणारच नाही. पुन्हा मग आपण सुरू करूया का सुरुवातीपासून? मग आपल्या हातात काय आहे? व्हेरी वा. आपल्या हातात पहिली गोष्ट काय आहे? आपल्याकडं काही शिक्षक आहेत, सेवादाराच्या काही शाळा आहेत, काही कॅम्पस आहेत. मग निर्भय होऊन तिथून सुरुवात करूया का पोरांशी बोलायला? सेवादलाची गाणी आल्यावर संपत नाही आहे. चांगला विचार केल्यानंतर काहीच बदलत नसतं, चांगली कृती केल्यावर बदलतं. आणि कुणाला घाबरायला लागलो? याच कुरुंदवाडमध्ये आम्ही विषमतेच्या विरोधात, धार्मिक गोष्टीच्या विरोधात एक मोठी मानवी साखळी तयार केली. आणि त्या मानवी साखळी सगळ्या कुरुंदवाडच्या लोकांना आठवत असेल, उर्दू शाळांचे सगळेच्या सगळे हजर झाले होते. जयसिंगपूरमध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांची सहल मशिदीमध्ये नेलेली होती. कारण माझ्या जेव्हा लक्षात आलं की पोरांच्या डोक्यामध्ये फार वेगळं आहे. मशिदीत हत्याराला पोट ठेवली असतात, ते दंगल करणार आहेत, ते सगळ्यांना मारणार आहेत, पाकिस्तानशी त्यांचे संबंध आहेत. मग मी विचारलं की मशीद बघितली का? नाही बघितली म्हणले. मग चला जाऊया का? एकदम लगेच म्हटला मग आपल्याला येऊ देतात. म्हणलं काय अडचण आहे? आणलं फिरून मशिदीतनं, नमाज दाखवून आणलं. नंतर माघारी आल्यावर पुन्हा विचारलं काय तुम्हाला आवडलं, काय तुम्हाला आवडलं नाही. तर पोरं ज्यांना आपण मूर्ख समजतो, ज्यांना आपण धर्मांनाच्या ताबडीत गेलेलो नसतो, ते सुद्धा विचार करायची वेळ आली की विचार करतात. मला सगळ्यात चांगलं म्हटलं, मला भारी वाटलं काय, स्वच्छता भयंकर आहे. कशी हातपाय धुतल्याशिवाय आज जायचं नसते. मग त्यात काय विशेष आहे? नाही म्हणला ते नारळ फोडून कापूर लावून उदबत्त्या लावून एवढी घाण केली असते आपल्या देवळांच्या मध्ये, त्याच्यापेक्षा मशिदीत भयंकर स्वच्छता आहे. दुसरा म्हणला मशिदीत एक पण कपाट नाही आणि फडताळ नाही. म्हणला हाताला ठेवणार बघ. आता पोरं का असं बोलली? कारण त्याला पहिल्यांदा संधी मिळाली एकमेकाला समजून घेण्याची. एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, समजून घ्यायची संधी दिली पाहिजे. आता बहुसंख्य महाविद्यालयात कोणी प्राध्यापक असेल तर ते सांगतील महाविद्यालयांची सध्याची परिस्थिती आहे की शिक्षक म्हणतात की मुलं कॉलेजमध्ये येत नाही आणि मुलं म्हणतात की शिक्षक चांगलं शिकवत नाही. दोन्हीतलं खरं काय? दोन्ही खरं. मी माझ्या प्राध्यापकांना प्राचार्य असताना सांगतो, दोघांना प्राचार्य होतो मी, काय होतो मी नेहमी सांगायचो एक तर जोकर तरी व्हा नाही तर ज्ञानी तरी व्हा ना, तर पोरं ऐकायला येतील. जोकर असलं तर मनोरंजन म्हणून ऐकायला येतील, ज्ञानी असलं तर काहीतरी चांगलं नवीन कळवून ऐकायला येतील. दोन्ही नसाल तर तुमच्या डोकून येणार नाही.
हाक मारल्यानंतर 100 पोरं जमा होतील अशा ताकदीचा प्राध्यापक शिल्लक नाही. मग काय करता येईल? प्राथमिक शिक्षकांच्या मध्ये खूप चांगले शिक्षक आहेत. आमच्याकडं केमिस्ट्रीमध्ये एक सॉल्व्हंट इफेक्ट नावाचा प्रकार असतो. एखादी सॉलिड गोष्ट टाकली लिक्विड मध्ये की थोडा वेळ ती सॉलिड असते, नंतर ती विरघळून जाते. तसं डिअर होऊन मेरिटचा एखादा चांगला विचार करणारा शिक्षक शाळेमध्ये येतो आणि मग चिखलात चाले टाकलेल्या दगडासारखा हळूहळू तो चिखलमय होऊन जातो. त्याला आधारच नाही आहे. लोटे सरांनी खूप चांगली गोष्ट केली क्रिएटिव्ह टीचर्स फोरम. आपल्या बरोबर आपल्या सारखा विचार करणारा कुणीतरी आहे, लांब का होईना, असं वाटलं पाहिजे, मला आधार वाटला पाहिजे, अशा शिक्षकांचा गट तयार करता येईल. लोटे सरांनी आणखी एक गोष्ट इचलकरंजी मधल्या एक सभाची सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे बरं का, की रिव्होल्युशन इज नॉट ॲडिटिव्ह. क्रांती बेरजेनं होत नाही. म्हणजे 17 संघटनांच्या पुढाऱ्यांना तुम्ही बोलवलं तर कधीच चळवळ उभी नाही. कारण प्रत्येक पुढाऱ्याला वाटतं की सगळ्या माझ्या अनुयायांना घेऊन गेलो तर ते माझं सोडून दुसऱ्या कोणाचं नेतृत्व स्वीकारतील, मग काय करायचं. तेव्हा पहिल्या सभेला येतात, दुसऱ्याला येतात, पण नंतर मग कोणीच येत नाही. कारण आम्ही वटायला लागलेल्या झाडावर कलम करायला. आमचा एक मित्र होतो, कलमानेही बरेच काही करता येते झाडावर, पण कलम होते रोपावर, कलम होत नाही झाडावर. कुणावर कलम करायला निघालोय? कुणी जातींच्या संघटनांच्या नेत्यांना कुणा ओबीसीची संघटना काढूया म्हणतं, कोण पुरोगामी संघटनांना एकत्र घेऊन काढूया म्हणतं, कोण पक्षीय संघटना काढूया म्हणतं. यातली एकही गोष्ट यशस्वी होणार नाही. तुम्हाला थेटपणे भिडावं लागेल. 6 वर्षाच्या मुलाशी बोलणार कोणीच नाहीये माहिती. या देशानं प्रगती काय केली माहिती आहे? की या देशामध्ये सगळे जर अपघातानं आईबाप होता, जबाबदार आईबाप कसं व्हावं याचा कोर्सच नाहीये. मग जबाबदार आईबाप म्हणून बेजबाबदार पोर झाली तर कोणाला विचारायचं? क्रांतीची सुरुवात तिथून होते. ते पोर कसं वागतं, त्याने कसं वागलं पाहिजे जबाबदारीनं, हे त्याच्या गळी कसं उतरवायचं हे माहीत असणारे आईबाप तरी पाहिजेत, नाहीतरी शिक्षक तरी पाहिजेत. सिलेबसच्या खुंट्याला बांधलेले सगळे शिक्षक आहेत. सिलेबस शिकवणे हे शिक्षकाचं काम नाही आहे. सिलेबस पण शिकवणे हे शिक्षकाचं काम आहे. माणसाला माणूस व्हायला शिकवणं. कार्यचा एक शेर आहे, मुश्किल है हर काम का आसान होना, आदमी को भी मयस्सर नहीं इंसान होना. प्रत्येक माणूस माणूस बनेल असं नाही, कारण माणूस बनवायसाठी शाळेत घातले. मार्क्सिस्टसाठी शाळेत नाही घातलेलं. बहुतेक इंग्रजी शाळांची परिस्थिती अशी आहे की वर्षातनं 2दा-4दा आयाला नाचायला स्टेज देतात म्हणून बायका म्हणतात की त्याच शाळेत पोरलं घालायचं. आत्मपरीक्षणाच्या पातळीवर आपण कधी येणार आहे? माझा मुलगा जरी इंग्रजी शाळेत असेल तर माझं धाडस आहे का? त्या काळातला 100 रुपयाचा कोट आणि 500 रुपयाची साल आगीत टाकून देण्याची जी धाडसाची गोष्ट केलेली होती गांधीजींच्या चळवळीनं, परकीय कपड्यांच्या वळी करताना, आज माझ्याच मुलाच्या भल्यासाठी त्याची शाळेबद्दल विचार करायची आपली तयारी आहे का आणि धाडस आहे का? मला जेवढं माहिती आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या इंग्रजी शाळांच्या बद्दल, कोल्हापूर जिल्ह्यातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधले 98% टीचर्स, अधिकृत माहिती सांगतो मी, अनट्रेनड आहे. लग्न न होणाऱ्या शिकलेल्या मुली आणि जगातलं काहीच येत नाही म्हणून MIDCत पण कामाला जात नाहीत अशी पोरं ही तिथं शिक्षक म्हणून लागली. ज्यांना इंग्रजी पण येत नाही आणि ते हिंदी बोलतात तर त्याला वाटतं असं आपण इंग्रजी माध्यमात शिकवायला पाहिजे. यामध्ये माझं मूल टाकून मी गुन्हा केलेला आहे. ते माणूस बनत नाही, ते आईबापांच्यावर प्रेम करत नाही, ते देशावर प्रेम करत नाही.
अशा प्रकारचं एक वाईट गोष्ट तयार करण्यासाठी माझं मूल पाठवलं नाही पाहिजे हे म्हणण्याचं धाडस येऊ शकेल काय? या उलट जिल्हा परिषद शाळेमध्ये सगळेच ट्रेनड शिक्षक आहेत, सगळेच मेरिटचे शिक्षक आहेत, कुणीच देणगीतून भरती झालेली नाही कुणाची. मग कुठं पाठवायला पाहिजे मुलाला? याच्यावर चर्चा करण्याची जागा आपण नाही का तयार करतो? नको का तयार करायला? ती पण क्रांतीची सुरुवात आहे. क्रांती सर्वंकष असते, क्रांती एका गटाची नसते. मार्क्सला वाटत होतं कामगार क्रांती करतील. झाली का कुठल्या देशामध्ये कामगारांची क्रांती? नाही. ना रशियामध्ये झाली, ना चायनामध्ये झाली, ना मेक्सिकोमध्ये झाली, ना इतर ठिकाणी झाली. म्हणजे क्रांती सर्वंकष असते. सर्वात जास्त लोकसंख्या ज्या गोष्टीत गुंतलेली आहे त्यांच्यापासून क्रांती सुरुवात व्हावी लागते. क्रांती शाळात नाही येते, क्रांती शेतात नाही येते, क्रांती बायकांच्या गप्पात नाही येते. मी मगाशी सांगत होतो तर या सगळ्या पद्धतीने क्रांती येत असेल तर त्या क्रांतीला कसं भिडायचं? आता वेळ थोडा राहिलेला आहे. माझ्यापेक्षा खूप चांगली प्रकृती लवटे सरांची 75 मध्ये 100च्या वर चांगलंच आहे. त्याच्यामध्ये काही हे नाही, पण माझी नाही थोडी चांगली प्रकृती. माझ्या समोर असलेल्या बऱ्याच जणांचं लास्ट हार्वेस्ट आहे. जे काय करायचं ते आत्ताच करावं लागेल. हो 20 वर्ष करतो म्हणण्यासारखी परिस्थिती आहे का? नाही ना. मग आत्ता काय करायचं ते ठरवूया. अशी एखादी चळवळ ज्याच्यामध्ये सर्वांना संधी असते. ज्याला गाणं म्हणायचं त्याला गाणं म्हणता येतं, ज्याला शाळेमध्ये काय करायचं त्याला शाळेमध्ये काय करता येईल, ज्याला शेतकऱ्यांच्या मध्ये काय करायचं त्याला शेतकऱ्यांच्या मध्ये काय करता येईल, ज्यांना महिलांच्या मध्ये काम करता येईल त्याला महिलांच्या मध्ये काम करता येईल. या सगळ्यांना जोडून घेणं हे गांधींच्या आणि साने गुरुजींच्या चळवळीचं वैशिष्ट्य आहे. गांधींना लोक म्हणत होते ना, म्हणजे बायका पण म्हणत होते आणि पुरुष पण म्हणत होते. पिकेटिंग करून, पिकेटिंग शब्द आहे का सगळ्यांना माहिती? दारूच्या दुकानासमोर जायचं आणि हात जोडून म्हणायचं दारू पिऊ नका. गांधींना लोक म्हटले की लाथा घालतोय दारू पिऊन संध्याकाळी बायकोला आणि त्याचं ऐकणार आहे का? गांधी विरोधानं म्हटले की कुठलाही माणूस बायकोला घाबरत नाहीच आहे, पण शेजारच्याला फार घाबरतो. पण गांधीला पिकेटिंग मधनं आणि चरख्यामधनं तो त्यांचा कार्यक्रमच नव्हता. चरखा काय होता? तर गांधी म्हटले की मला जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचायचं असेल तर त्या स्वातंत्र्याचा संबंध माझ्या जगण्याशी आहे असं सगळ्यांना वाटलं पाहिजे, माझ्या सुखाशी आहे असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. असं जर वाटायचं असेल तर कापूस पिकवणारा, कापसाच्या मळ्यात मजुरी करणारा, कापूस पिंजणारा, सरकी काढणारा, सूत काढणारा, कपडे विणणारा, कपडे रंगवणारा, कपडे शिवणारा, एवढी मोठी लोकसंख्या मी जोडू शकतो. आणि त्या सगळ्यांना असं वाटेल की माझी रोजी रोटी आणि स्वातंत्र्याचं आंदोलन हातात हात घालून चालले आणि म्हणून मी त्याच्याबरोबर आहे. म्हणून बायका आल्या त्या. कसल्या विचार करणाऱ्या बायका होत्या? म्हणजे त्याच्यामध्ये राजकुमारी आहे, 2 राजकुमारी त्या 15 बायकांच्या. राजकुमारी अमृत कौर त्या काळामध्ये विम्बल्डन खेळलेली पहिली भारतीय महिला आहे, ज्यावर आपल्याला टेनिस माहितीच नव्हतं, अजूनही सगळ्यांना माहित नाही आहे. आणि दुसरी बेगम आयशा रसूल, तिचं आत्मचरित्र आहे की बुरख्यापासून पार्लमेंट पर्यंत मोटरसायकल चालवत ती दिल्लीच्या रस्त्यावरून ज्यावेळेला जायची तेव्हा लोक बघायला उभे राहायचे, त्यावेळेला रॉयल एनफिल्ड होती. अशा 17,000 बायका, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, विजयलक्ष्मी पंडित, दाक्षायणी वेलाळकर, या सगळ्यांनी उभ्या केल्या. आणि त्या 1917च्या जिनिवाच्या मोर्चामध्ये भारतीय बाई आहे की जगातल्या सगळ्या बायकांना मताधिकार मिळाला पाहिजे. हे कुठून आलं? हे गांधीजींच्या चळवळीतून आलं की जी चळवळ करायला खूप दिसायला सोपी आहे. म्हणजे मी खादीचा शर्ट घातला तरी मी स्वातंत्र्यवादी आहे, मी सूत घातलं तरी मी चळवळीत आहे, मी त्याचं काही काम केलं तर चळवळीत आहे ना, मी दारू पिऊ नका म्हटलं तरी मी चळवळीत आहे. अशा ह्या सगळ्या बायकांना गोळा केलं.
शेतकऱ्यांना चंपारण आहे. चंपारण संपायच्या अगोदर लखनौची शेतकरी परिषद आहे आणि त्यानंतर लगेच अहमदाबादचा कामगारांचा संप आहे. या सगळ्यामध्ये गांधी आहेत, नेहरू आहेत, वल्लभभाई आहेत, व्ही गिरी. अजूनही जगभरच्या लॉ कॉलेजमध्ये लेबर लॉ साठी पुस्तक कुणाचं वापरतात माहित आहे? आपले राष्ट्रपती होते व्ही गिरी, त्यांचं लेबर लॉ पुस्तक. हे सगळे काम करत होते, सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होते आणि जे काम करत होते त्या सगळ्या त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीशी जोडलं होतं. आपल्याला परिवर्तनाच्या, नव्या स्वातंत्र्याच्या, संविधान रक्षणाच्या चळवळीशी या सगळ्या घटना जोडण्याचा कृती कार्यक्रम काय असेल? आम्हाला कुणीतरी सांगावं लागतं, आम्हाला कुणीतरी पुढारी असावं लागतं. पुढाऱ्याशिवाय आमचं पान हलत नाही. मी माझं नेतृत्व माझ्या एकट्यासाठी घोषित करू शकतो का? हा आत्मविश्वास देऊ शकतो का? जे चौकात बसलेलं पोरग आहे त्याला आयडेंटिटी देऊ शकतो? माणसं दारू कधी पितात? कोणी ओळखतच नसेल, सन्मानच देत नसेल तर दारू पण कुठेही पडलं तर फरक काय पडतो? पण गाव जर चांगलं म्हणत असेल तर तो विचार करतो निदान दिवसा तरी नाही दिली पाहिजे. ही आयडेंटिटी, ही ओळख तरुण पोरांना देणारं कोणी नाही आहे. भडकत्या मार्गानं, दहशतीच्या मार्गानं, प्रचंड मोठ्या आवाजानं ही ओळख भिडेने दिली. भिडे इज अ पॉन, हे प्यादा आहे. तिची बुद्धिमत्ता RSS मधून आली की बहुजनांच्या. दुसरी गोष्ट आपण सांगतो कृती कार्यक्रमासाठी आवश्यक आहे. बहुतेक बायका स्वामी समर्थांच्या मठात जातात किंवा शेगावच्या गजानन महाराज जातात, अक्कलकोटला जातात, तुळजापूरला जातात. का जातात? धार्मिक आहेत म्हणून? काय धार्मिक होण्यासाठी धर्माचं काहीतरी वाचावं लागेल ना. जर आरती पण येत नसते संपूर्ण, मोबाईलवर लावतो. मग काय आहे? तर RSSच्या ज्यावेळेला असं लक्षात आलं की शिक्षणाच्या प्रसाराबरोबर प्रत्यक्ष उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी नसलेल्या मध्यमवर्गीय बायकांचा मोठा गट तयार होणार आहे आणि त्यांना कृतीसारखं कोणतंही ज्ञानाचं हत्यार नसणार आहे आणि तिची सांस्कृतिक पोकळी तयार होईल. त्यामध्ये करायसाठी काहीतरी द्यायचं आहे. मग आपण टाळ देऊया, हातात बचत जागा करूया जिथं बायकांना येऊन बसता येईल, शांतपणे बसता येईल आणि पुण्य मिळालेल्याचा माफक किंवा भ्रामक समाधान मिळेल. आम्ही काय केलं? बायकांना एकत्र येण्यासाठी काही जागा आहेत का? कृती कार्यक्रमामध्ये माझ्या वडिलांना साने गुरुजी म्हणायचे, कर्मवीरांना. ते कोकणात काम करायचे, व्हॉलंटरी शाळांचं. 58 साली ते रामानंद नगरला होते आणि त्यांनी माझ्या आईला पहिल्यांदा सांगितलं, गावात एक खोली घेऊन दिली, अतिशय तुटपुंजा पगार होता, 35 रुपये. त्यातनं खोली घेऊन दिली आणि तिथे एक कॅरम बोर्ड आणून टाकला, 4 पेपर आणून टाकले, 2 मासिक आणून टाकली आणि गावातल्या बायकांना पूर्ण संस्कार वर्ग सुरू केला होता 1958. माझ्या आईचाच मी शिकलेली. तिला 6 महिन्यात सांगितलं की तुम्ही मला शिवण क्लासचं कुठं मिळतं का बघा, कारण ह्या बायकांना नुसतं बसून कंटाळा यायला लागलेला आहे, नुसतं खेळून कंटाळा यायला लागलेला आहे आणि त्यांच्या अडचणी आहेत आर्थिक. मग आई शिकली शिवणकला 1 वर्षाचा डिप्लोमा करून आणि एक शिवण क्लास सुरू केला. आणि मग बायका टाळ फुटण्याच्या ऐवजी वेगळा विचार करतात. त्यानंतर 60 वर्ष 60 वर्षानंतर माझे वडील रिटायर झाले, गावाकडे गेले, आई गावाकडे गेली. का कुंभार गल्ली, सुतार गल्ली, लोहार गल्ली, तेली गल्ली अशा ओळीने गल्ल्या आहेत. त्यातल्या सगळ्या बायकांच्या मध्ये विद्वेषाची भावना जास्त, एकमेकांच्यावर टाळक्या करणं, वैर करणं, न बोलणं. आणि मग आईने तिथं भजनी मंडळ सुरू केलं आणि या भजनी मंडळासाठी आई एकदा म्हणली की मला जरा चांगल्या अभंग निवडून दे, ज्यानं बायकांची डोकी सुधारली. सुंदर ते उभे विठोबाचे नाही, दुसरे चांगले आहेत का? आणि मग त्या बायका आता गेल्या आठवड्यातच त्या बायकांच्या भजनी मंडळाला जिल्हा पातळीवरचं पारितोषिक मिळालं. सांगली आकाशवाणीचे पारितोषिक बळाला भोशाच्या भजनी मंडळाने घेतलेली आहे. आपण जर चांगलं दिलं असतं तर वाईटाच्या दुकानामध्ये कोणी
आम्ही समजून घेतलं असतं, आहे ते सांगितलं असतं, सांगण्यासाठी काही वेळ ठेवला असता तर झालं असतं का? मुलांना बरोबर घेऊन गावातल्या सांस्कृतिक गोष्टीबद्दल सांग. मी नास्तिक आहे, मी विचार केल्यामुळं आणि वाचल्यामुळं नास्तिक झालो. वेद वाचून शेवटच्या दिवशी मी ठरवलं की इथनं पुढे ईश्वरावर विश्वास ठेवण्यासारखं पुरेसं कारण माझ्याकडे नाही. पण नास्तिकांच्या बद्दल, आस्तिकांच्या बद्दल माझ्या मनामध्ये द्वेष नाही आहे. गांधींनी अनेक ठिकाणी काम केलं, आश्रम काढले. गांधींच्या एकाही आश्रमामध्ये देऊळ नाहीये. याचा अर्थ कळतो तुम्हाला? तुकारामाने काय काय म्हटलंय, देव आहे ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसे मनी ठसवावा. देवा तू बैल जातीचा कुत्रा, अमुची या भावे तुझं देवपण नाही तरी कोण विचारते. गावातल्या सगळ्यांनी ठरवलं हा देव नाहीये, तिकडे जायचं नाही. मग देवाला काय महत्व राहिलं? पण आहे म्हणावं लागेल, त्यांच्या बरोबर जावं लागेल, वाट चुकल्यानं आपल्या बरोबर आणावं लागेल, आपला मार्ग त्यांच्यापेक्षा जास्त समाधान देणार आहे असं करावं लागेल. या सगळ्यांना जोडायचं कसं? म्हणून 2 महिन्यापूर्वी एक शिबिर आम्ही शिरोळमध्ये घेतलं. 7 गावातले 50 तरुण होते आणि सर्वांमध्ये त्या ठिकाणी एका चळवळीची आम्ही घोषणा केली. त्या चळवळीचं नाव आहे देशभक्त मानवतावादी चळवळ. त्याचा पहिला भाग आहे तो स्ट्रॅटेजिक आहे. कारण तुम्ही काही चांगलं आणि धर्मांच्या विरोधात काही करायला लागला तर ते तुम्हाला पहिल्यांदा देशद्रोही म्हणतात. पण हा देशभक्त देशद्रोही आहे कसं म्हणणार? म्हणून देशभक्त मानवतावादी म्हणजे पहिल्यांदा देशभक्ती काय आहे याच्यावर आम्ही विचार केला. गावामध्ये ही चळवळ सुरू करायची आहे म्हणजे 5 मुद्द्यांच्यावर सुरू करायचे आहे. पहिला मुद्दा आहे गावातलं शिक्षण, शाळेचं सरकारी शिक्षण. दुसरा आहे आरोग्य. तिसरा आहे पर्यावरण. चौथा आहे रोजगार. आणि 5वा आहे सलोखा. या सलोख्याच्या गोष्टी जाणीवपूर्वक आपल्याला कराव्या लागतील आणि त्या निर्वैर पद्धतीनं कुणालाही शिव्या न देता राहाव्या. मिरजेमध्ये एक 15 दिवसापूर्वी एक कार्यकर्ते आले संघटनेचे. म्हणजे भिडेंच्या विरुद्ध व्याख्यान द्यायचं, तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही आमच्याकडे. मला सगळं माहित आहे. माहित आहे की नाही तुम्हाला? म्हणलं माहित आहे की. मग येणार का नाही तुम्ही? म्हणलं नाही येणार. कारण भिडेंच्या बद्दल मी बोलावं एवढी भिडेंची उंची वाटलेली नाही. त्या फालतू माणसाबद्दल मी कशाला बोलू? मी त्यांच्या वाईट शिवायच्या विरुद्ध चांगल्या शिवायचा उत्सव सुरू करेन ना. त्यांच्या वाईट संभाजी विरुद्ध चांगला संभाजी उभा करेन. मी वेगळ्या प्रार्थना देईन. एक प्रार्थना तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. ओम तत्सदिति नारायण तू पुरुषोत्तम गुरु सर्वोदय प्रार्थना ब्रह्मवंच तू यव शक्ती तू येशू पिता प्रभू तू. माणसं आरत्या आणि प्रार्थना का करतात? गांधीजींच्या आश्रमातल्या सगळ्या प्रार्थना. पण काय करतात प्रार्थना माणसं? की माणसाच्या मेंदूमध्ये लईला प्रतिसाद देणारा एक भाग आणि तो सुदनिंग इफेक्ट म्हणजे तो तुम्हाला शांत करतो, तुम्हाला चिंता विसरायला लावतो. आणि म्हणून प्रार्थनांचं स्थान आहे गांधींना माहित होतं. मग प्रार्थना चालितली असल्यावर त्यात येशू आला तर चालतो, अहोर पैसा आला तर चालतो, तिथं आणखीन सगळे बाकीचे राम रहीम सगळे चालतात. लोक त्या तालामुळे म्हणतात. हे पहिल्यांदा कळालं शंकराचार्याला. शंकराचार्यांनी कोणतंही तत्वज्ञान सांगितलेलं नाही. आद्य शंकराचार्य आत्ताचे फालतू आहे त्यांच्याबद्दल विचार करायचा कारण. पण तत्वज्ञान नाही सांगितलं. त्यांनी 3000 स्तोत्र लिहिली. त्या स्तोत्राला अर्थ आहे सगळ्यांना, सगळ्या नाही आहे. मधुराष्टक नावाचं स्तोत्र आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम मधुरातिमते अखिलम मधुरम नाही नाही लक्षित डोकरे करणे अशी काही स्तोत्र लिहिली. म्हणजे तुम्ही सगळेजण म्हणता नाही, कधी किती लोकांना माहित आहे त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव म्हणता का नाही?
काळे नवाच्या मत्स्येंद्रियावा त्याच्या पुढे काय म्हणतात? काय कोणाला येते ते मंत्र पुष्पांजली सारखं म्हणता तुम्ही. त्यातला अर्धा नामदेवाचा भाग आहे आणि अर्धा शंकराचार्याचा भाग आहे. आम्हाला कुणाचा याच्याशी काही घेणं नाहीये. गोल गोल फिरायला एक कारण असलं आणि पुण्य मिळालं असं वाटलं म्हणजे चालणार. चांगली गाणी पोरांच्या मध्ये जावी म्हणून एक चळवळ करायला पाहिजे की नको? मग याच्यामध्ये तो भाग आहे. माझ्याकडे काय आहे देण्यासारखं याचा मी विचार करेन आणि माझी अडचण काय आहे दोन्ही उठली जोडल्या तर काय हरकत आहे. रिटायर्ड माणसाला पहिल्यांदा त्याची आयडेंटिटी घरातली संपलेली आहे, बाहेरची पण संपलेली असते. तुम्ही एसपी होता का कमिशनर होता कोण विचारत रस्त्यात चालताना रिटायर्ड कमिशनर आणि हमाल सारखाच असतो. निदान हमाल उपयोगी तर होतो, याचा काहीच उपयोग नाही. रिटायर्ड शिक्षक बायका रडतील भांडतील आणि आपलं मन मोकळे पडतील. पुरुषांनी काय करावं? रिटायर्ड झालेल्या पुरुषाला सुनेनं वाईट बोललं तर तिनं पुन्हा जाऊन सांगायचं. सांगितलं तर सगळेजण हसतील ना सुनेकडनं बोलून घेतलं. म्हणून भारतामध्ये स्त्रिया जन्मताना पुरुषांच्या पेक्षा कमी आहेत. पण सरकारी आकडेवारी सांगते की 66 लाख सिनियर सिटीजन बायका आहे आणि 44 लाख पुरुष आहे. याचा अर्थ पुरुष लवकर मरतात कारण त्यांच्यामध्ये परगेशन नाही आहे भावनांचं, त्यांचा आयडेंटिटी त्यांचा आदर संपलेला आहे. मग जर तुम्हाला आदर मिळवण्याची एखादी चळवळ असेल तर काय? म्हणून जयसिंगपूरमध्ये संभाजीपूरमध्ये 15 लोक जनता हायस्कूलमध्ये शाळेबाहेरची शाळा सुरू करतायत. साध्या गोष्टी सांगायच्या आहेत. घरात नाही येताना आई बाबांना नमस्कार करूया. पोराला वाईट वाटायचं कारण नाही, आई बाबांना वाईट वाटायचं कारण नाही. ऐकायला शिकवायची पहिली पद्धत असते. चांगली गाणी म्हणतील, चांगल्या कविता म्हणतील. आत्ताच्या आधुनिक शिक्षकांना चालीत कविता म्हणता येत नाही. गणित शिकवतील, खेळ शिकवतील. तर खेळ शिकवायची देशी म्हटल्यानंतर मला पहिल्यांदा गरज पडली की गोट्यांच्या खेळाचे आणि विट्टमच्या खेळाचे नियम लिहून काढता येतील का? शिकवायचं म्हणजे द्यावं लागतील ना. पण हे करणारे काही रिटायर्ड माणसं जयसिंगपूरमध्ये आज तयार होत आहेत. अन्य ठिकाणी करता येतील की नाही? पालकांना एवढंच सांगायचं आहे निदान 1 तास पोरगं मोबाईल पासून लांब राहील का नाही? तुमच्या बरोबर चांगलं बोलेल हे तुम्हाला वाईट वाटेल काय? त्याला 4 कविता येतील वाईट वाटेल काय? हे आमचे संस्कार वर्ग आहेत त्यामुळे ते पोरगं RSSच्या शाखेवर जाणार नाही. मग मी सांगितलं पूर्णिमा आणि बानर्जीनं धार्मिक शिक्षण असावं असा ठराव मांडला संविधान. ते म्हणते की जर सर्व धर्मांच्या मूलभूत तत्वांचं शिक्षण तुम्ही शाळेमध्ये दिलं तर मोठं झाल्यावर आपापल्या धर्माच्या डबक्यामध्ये ती पोरं एकटी पडणार नाही. नाही मान्य झालं पण योग्य विचार योग्य आहे की नाही? सगळ्या धर्माच्या प्रार्थना त्या लोकांना माहित नाही त्याचा अर्थ. एका जैनांच्या सभेमध्ये जे ते नुसते जैन नव्हते, जैन संघटनेबद्दल दीर्घकाळ काम करणारे आणि त्यांच्यामध्ये मी नमोकार मंत्राचा अर्थ सांगितल्यावर ते म्हटले की आम्हाला आयुष्यात पहिल्यांदा कळलं. जैन धर्माची प्रार्थना मला आवडते. याचं कारण काय आहे? त्यात देवच नाही हो. जो स्वतःचे विकार शिकतो त्याला नमस्कार करायचा, नमो आर्यानं. जो तपश्चर्या करून सिद्धी मिळवतो त्याला नमस्कार करायचा. जो धर्म अर्थ काम या बद्दल भाष्य करतो तो आचार्य आहे त्या आचार्यांना नमस्कार करायचा. जो शिकवायला येतो गुरु त्याला नमस्कार करायचा आणि सगळ्या धर्मातल्या सर्व साधूंना नमस्कार करायचा. एवढी एकच प्रार्थना आहे जैनांच्या मध्ये. मग मला सांगा की अशा प्रकारची एकच प्रार्थना असेल तर ती प्रार्थना पोरांना शिकवली, बौद्धांची प्रार्थना शिकवली म्हणजे चोरी करू नकोस, खरं बोल, दुसऱ्याच्या वस्तूवर नजर ठेवू नकोस आणि गांजा पिऊ नकोस, दारू पिऊ नकोस. त्यामध्ये वाईट काय आहे? का ती बौद्धांची म्हणून वाईट आहे? सर्वांनी सुखी असावं, कुणालाही रोग होऊ नये. सर्वेत्र सुखीनं सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. काय यात पाहिजे? उपनिषदामध्ये प्रार्थना आहे. हे सगळं ज्यावेळेला कळेल तर तो सगळ्यांच्या प्रेम करायला शिकेल ना. असं करणारी रिटायर्ड माणसांची एखादी छोटीशी समिती असायला काय?
कामाच्या पातळीवर मला शाळेमध्ये अशा प्रकारची गोष्ट पाहिजे जे शिक्षक मुलांना देश म्हणजे काय शिकवतील, देशभक्ती म्हणजे काय शिकवतील, कारण प्रत्यक्षात कसं करायचं, देशभक्ती कशी करायची हेही शिकवतील. असे काही शिक्षक, असे काही रिटायर्ड शिक्षक की शाळेबाहेरचे संस्कार वर्ग घेतील. काही तरुण मंडळी आपलं करतातलीच चांगली कामं करतील. मग ते रक्तदान असू दे, ते झाड लावणं असू दे, श्रमदान करणं असू दे, पण ते स्वतःच्या नावानं करतील, कुठल्या तरी पुढाऱ्याच्या नावानं करणार नाहीत. अशी आयडेंटिटी असणारी गावातली देशभक्त मानवतावादी चळवळीचा गट असू शकेल काय? शाळा, दवाखाना, पर्यावरण आणि ग्रामपंचायतीचा कारभार या 4 गोष्टीवर प्रत्यक्षात काम करायचं प्रशिक्षण द्यायचं आहे त्या मुलांना. माहित नाही मुलांना ग्रामसभा म्हणजे सुद्धा शिकवलं आणि त्याच्यामुळे आपल्याला गावावर नियंत्रण ठेवता येतं हे कळलं तर मुलं येतील. त्या वाटते की मुलं वाईट नाहीये, ती कधीच नव्हती. मला माझ्या 42 वर्षाच्या शिक्षकाच्या आयुष्यामध्ये कधीच मुलं वाईट वाटली नाही किंवा वाईट मुलं मला भेटली नाही, एकही भेटलं नाही. मी तुम्हाला आश्चर्य सांगतो, मी आलो आणि केरळला पूर आला आणि मी असं म्हटलं की केरळला पूर आलेला आहे, ही राष्ट्रीय आपत्ती आहे आणि आपण त्यांना मदत केली पाहिजे. तर आपण एक फेरी काढूया मुलांना घेऊन. सगळ्या प्राध्यापकांनी एकही अपवाद नव्हता. मग मुलं म्हणले नालायक आहे, तुम्ही बेल वाजवा, तुम्ही बाहेर पडायच्या सगळे घरी पोचलेले असतील, असल्या गोष्टीत कोणी येणार नाही. मी नवीन होतो, मी त्यांना काय सांगितलं, मी माईक घेऊन तो वारातो आणि केरळच्या पुरासाठी फेरी करायची, ज्यांना यायचं या म्हणायचं. एवढं म्हणतो, जेवढे ऐकतील आणि जेवढे थांबतील, नाहीतर मी माझ्या एकट्याची फेरी करेन. विशेष म्हणजे अत्यंत बदनाम कॉलेज होतं त्या काळात, तरी देखील एवढी मोठी फेरी निघाली होती की शेवट सुद्धा कॉलेजमध्ये होतं तेवढं पहिलं टोक स्टँड होतं. 2 तासामध्ये 70,000 रुपये पोरांनी गोळा केले आणि 20 विद्यार्थी 2 प्राध्यापक केरळला जाऊन काळातनं माणसं काढायचं काम केलं. त्यांनी आयुष्यभराचा अनुभव मिळाला, त्यातला एकही पोरगा वाईट नव्हता. सांगितलं समजावून शाळेला, शिरोळ आणि जानोळी यांची भांडणं कायमची मिटून गेली. ही सगळी 30 पोरं होती, पोरं दुसरी नव्हती. पण त्याला प्रेम करणारा शिक्षक मिळाला पाहिजे आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देणारा शिक्षक मिळाला पाहिजे. बसूया एकत्र, काय करायचं ठरवूया, शाळेत काय करायचं, कॉलेजमध्ये काय करायचं, शाळेच्या बाहेर काय करायचं, प्रश्न विचारायला शिकूया, धर्माबद्दल प्रश्न विचारायला शिकूया, आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा शोध घ्यायला शिकूया. उदगाव मध्ये 12 वर्ष जोगण्यांची यात्रा होती. एकदा 5-10 पोरं आली म्हणली ती जोगण्यांची यात्रा करायची. म्हटलं काय अडचण आहे म्हणजे एकानं सगळ्या गावावर खटला घातला आणि ती खोबऱ्याची वाटी कुणी घ्यायची, पाटलाला घ्यायची का जागीरदाराला घ्यायचा जमा. एक एक करता करता त्या चळवळीमध्ये 150 पोरं जमा झाली. त्यांनी संशोधन केलं कुठल्या जोगण्या कशा असतात, ते सगळं गावाला सांगितलं आणि यात्रा पुन्हा सुरू केली. आता तो गट गावाला कंट्रोल करतो. चेंज इज पॉसिबल. आणखीन गांधींच्या चळवळीतली एक गोष्ट आम्ही त्या चळवळीत घेतलेली आहे. कुठली ती म्हणजे आमचं आम्ही. आमचं आम्ही म्हणजे जी गोष्ट गावात तयार होते ती गोष्ट आम्ही बाहेरच्या कंपनीची घेणार. मग भले आजच्या घडीला ते शेवया असतील, पापड असतील, आणखीन काय असतील, आणखीन काही वस्तू आम्ही तयार करू, म्हणजे तेवढ्या बायका चळवळीशी जोडल्या जातील. आमचं आम्ही या चळवळीनं नवीन काही उत्पादन सुरू करू. या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन एक चळवळ चालवता येईल का याच्यावर विचार करूया. माझ्याकडे काही झेरॉक्स कॉपीज आहेत, निलेश त्या कॉपीज काही मी वाटतोय तर ही चळवळ आपल्या ठिकाणी तरुण मुलांच्या सहाय्याने सुरू करता येईल का, ज्यातनं त्यांना आयडेंटिटी मिळाली पाहिजे, ज्यातनं त्यांना नेतृत्व मिळालं पाहिजे, ज्यातनं संघर्ष आणि निर्माण या 2 पातळीवरचं काम सुरू झालं पाहिजे. शाळा सुधारूया, शाळेतनं चळवळ सुरू करूया, शेतकऱ्यांच्या मधनं बायकांच्या मधनं चळवळ सुरू करूया. त्यातल्या ज्यांना हे करावं असं वाटतं त्यांच्यासाठी 1 दिवसाचं आपण वेगळं प्रशिक्षण सुद्धा घेऊ. हे कसं करायचं, काय करायचं याची गोष्ट तयार झाली आहे. आणि हे पत्रकारात पडेल त्यावेळेला मला सूचना सांगा, माझ्याशी भांडा, जरा वाद घाला. कारण वाद नाही घातला ना तर काही पुढे जाणार नाही. कारण नेहमी प्रवचन ऐकून माघारी जाऊन झोपायची सवय आपल्याला आहेच.
परंपरागत भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे, त्यातनं काही बदल झालेला नाही. पण आपण वाद घालूया, आपण चर्चा करूया आणि चर्चा करून पुढे जाऊया. आणि ही अशी चळवळ म्हणजे देशभक्ती विधान सांगूया काय असते. माणसांच्यावर प्रेम करणं म्हणजे देशभक्ती आहे. एका धर्माची माणसं बाजूला करणं म्हणजे देशभक्ती नाही. आणि शेवटची गोष्ट आणून मी एका मिनिटात थांबतो. 4 दिवसापूर्वी डॉक्टर महावीर अक्कोळेला प्राध्यापक B.A. चौगले यांच्या प्रतिष्ठानामार्फत एक पारितोषिक देण्यात आलं, पुरस्कार देण्यात आला. तो माझ्या हस्ते देण्यात आला. त्यामध्ये मी हेच सांगत होतं की या दंगलींच्या आणि या सगळ्या वातावरणामध्ये सलोखा निर्माण करण्याची जबाबदारी कुणाची आहे, तर ती जैनांची. पहिल्यांदा का अनेकांतवाद त्याचा आहे. मी म्हणतो ते बरोबर आहे, पण दुसरा म्हणतो तेही बरोबर असू शकेल. त्यांची अहिंसा ही इतरांच्या अहिंसेपेक्षा मोठी आहे, कारण मानसिक हिंसा पण करायची नाही आहे. मग हिंसात्मक बोलणारा माणूस त्याच्याबरोबर आम्ही नाही असं जैनांनी जाहीर केलं पाहिजे का नको. कुणीही भांडू नये. म्हणजे त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, मिच्छामी दुक्कडम, म्हणजे कळत न कळत कुणाचा मी अपमान केला असेल तरी मला क्षमा करा. मग आपण या सगळ्यांच्या मध्ये सलोखा निर्माण करायला जाऊया का पुढे. आश्चर्याची गोष्ट त्या ह्याच्यामध्ये ज्या महिला आल्या होत्या त्या म्हटल्या की तुम्ही असं पत्रक काढा, आम्हाला नाही लिहायले, आम्ही त्याच्यावर सह्या करायला तयार आहे की आम्हाला दंगली नको आहे, आम्हाला धार्मिक विद्वेष नको आहे आणि जैन धर्माला धार्मिक विद्वेष मान्य नाही. बदल पॉसिबल आहे. मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा देतो. या बदलाचे वाटेकरी झालो तर आपण शिल्लक राहणार आहे, नाहीतर आपला निर्वंश होणार आहे. आपला निर्वंश टाळण्याचा आपण प्रयत्न करूया अशी मी विनंती करतो. मला सहन केल्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद.